नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर झेडपी रिझल्टबाबत सगळ्यांना माहिती असेल, झेडपीचे रिझल्ट जे आहेत ते लागण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्या बाबतीत झेडपी यवतमाळने एक ऑफिशियल आपल्याला न्यूज प्रसिद्ध केली होती की न्यूजमध्ये त्यांनी मागे दिलेलं होतं आणि ती न्यूजसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला मी दाखवलेली होती, तिथे सेंड केलेली होती जेणेकरून सगळ्यांना कळावं की किती दिवसात रिझल्ट लागेल। त्यांनी सांगितलं होतं की 8 दिवसात जवळपास रिझल्ट लागणार आहे। तर ही न्यूज आपण बघू शकतोय आपल्यासमोर आहे। तर 8 दिवसात लागणार निकाल जिल्हा परिषदेच्या 875 जागा ही आहे यवतमाळ जिल्हा परिषदेची न्यूज ऑफिशियल आणि त्यामध्ये आपण बघू शकतोय की जवळपास 875 जागा होत्या आणि 88,000 उमेदवारांनी जे आहेत फॉर्म भरलेले होते। तर त्याचा निकाल 8 दिवसांमध्ये सादर करण्याची सूचना दिलेल्या आहेत। तर आणि आता निकाल लागण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। जसं की आपण आता काल जर बघितलं असेल तर झेडपी कोल्हापूरचा एक निकाल लागलेला आहे। बहुतेक सीनियर असिस्टंट जे अकाउंटंटचं सीनियर असिस्टंट आहे त्यांचा निकाल जो आहे तो लागलेला आहे आणि त्या बाबतीतच आपण बघणार आहोत। नेमकं निकालाची PDF तुम्हाला जर अवेलेबल झालेली नसेल सीनियर असिस्टंटच्या तर ती निकालाची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे, तिथे तुम्ही जाऊन ती डाउनलोड करू शकणार आहात। काही नवीन निकाल लागतील तर ती PDF सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देण्यात येईल, त्यामुळे टेलिग्राम चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला ती PDF वेळेवर भेटेल आणि आपल्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर ही न्यूज सगळ्यांनी बघितली असेल, आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल होती। त्यानंतर आता आपण बघूया की निकाल लागलेला आहे, तर ती PDF आपण बघूया एकदा। तर ही PDF आपण बघू शकत आहोत, झेडपी कोल्हापूर आणि एक्झाम डेट जी आहे 7 ऑक्टोबर होती। पोस्ट जी आहे सीनियर असिस्टंट, आपण इथे पोस्ट बघू शकतोय, सीनियर असिस्टंट अकाउंट्स जे आहे त्यांची ही पोस्ट असणार आहे जिल्हा परिषद कोल्हापूरच्या माध्यमातून हे असणार आहे। त्यानंतर कॅटेगरी वाईज फॉर्म वगैरे सगळं त्यांनी दिलेलं आहे इथे। SCला किती फॉर्म होते, क्वालिफाईड किती जण आहेत, 105 फॉर्म होते तर क्वालिफाईड फक्त 56 जण आहेत। STचे 40 पैकी 28 जण क्वालिफाय झालेले आहेत, OBCचे 54 पैकी 32 जण, NTDचे 18 पैकी 16 जण, तर टोटल 217 जण होते, त्यापैकी 132 जणांनी फक्त क्वालिफाय केलेला आहे। तर आपण इथे खाली बघूया, तर टोटल 45% वरती जे कॅन्डिडेट असतील तर तेच क्वालिफाय होणार होते रिझल्ट दाखवण्यासाठी। रिझल्टमध्ये नाव त्यांचंच येणार होतं, त्यामुळे 45% म्हणजे 200 मार्क्सचे 90 मार्क्स होतात। 200 पैकी 90 मार्क ज्यांना मिळालेले आहेत त्यांचंच लिस्टमध्ये नाव असणार आहे, बाकीच्यांचं नाव जे आहे ते लिस्टमध्ये असणार नाही आहे। तर बघूया आपण। तर इथे आपल्याला जसं IBPS वेगवेगळ्या याद्या प्रसिद्ध करत असतं तशाचप्रमाणे इथे याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत, आपण इथे बघू शकतोय। यादी जी आहे ती इथे प्रसिद्ध केलेली आहे। इथे ओपनला जागा नव्हते त्यामुळे SC OBC वगैरे अशा पद्धतीने याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत। 154 टॉपर आहे झेडपी कोल्हापूरला सीनियर असिस्टंट अकाउंट्सला। त्यानंतर आपण सगळ्यात शेवटी जर एक बघितलं तर सगळ्यात शेवटी आपण जर बघितलं तर 90 मार्क्सचा मिनिमम कॅन्डिडेट आपल्याला 90 मार्क्सचं दिसेल, त्यामुळे 90 मार्क्सच्या वरती ज्यांना मार्क्स असतील त्यांचंच नाव लिस्टमध्ये असणार आहे। ज्यांचं नाव लिस्टमध्ये नसेल त्यांना कदाचित 90 मार्क्सच्या खाली मार्क्स असू शकतात, त्यामुळे त्यांचं नाव जे आहे ते लिस्टमध्ये नसणार आहे। तर ही बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही झेडपी रिझल्टबाबत वाटत असेल तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कधीपर्यंत बाकीच्या पोस्टचासुद्धा निकाल लागू शकतो। आणि आता तर निकाल लागण्याला सुरुवातसुद्धा झालेली आहे, झेडपी कोल्हापूरने ती सुरुवात आपल्याला करून दिलेली आहे आणि येत्या 8 दिवसांमध्ये पूर्णपणे ज्या पोस्टचं हे झालेलं आहे, ज्या पोस्टचे परीक्षा झालेल्या आहेत त्या पोस्टचे आपल्याला निकाल बघायला मिळतील। आणि बाकी जे राहिलेले आहेत आरोग्यसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, तर यांचे जे परीक्षा आहेत तर त्या परीक्षा अजून पेंडिंग आहेत। त्या परीक्षा कधीपर्यंत होऊ शकतात, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर चला भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह, त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या YouTube चॅनलला। मी अधिकारी, चला भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। ऑल द बेस्ट।